नमस्कार। बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथील। काल दिनांक 29 ऑक्टोबर रोजी अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावात एक मनाला चटके देणारी घटना घडली। एका 12 वर्षीय शाळकरी मुलाचा ओढ्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला। काल दुपारी ही घटना घडली आणि तब्बल 20 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आज गुरुवारी सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान या मुलाचा मृतदेह सापडला। 2025 मधील पावसाळ्यापासून आतापर्यंत जवळपास 4 ते 5 जणांचा याच ठिकाणी वाहून गेल्याने जीव गेला आहे आणि नागरिक तरी काय करणार। तो एकच रस्ता असून मागील कित्येक वर्षापासून या ठिकाणी पुलाची मागणी होत आहे, पण प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे नागरिक बोलत आहेत। काल मात्र या 12 वर्षाच्या मुलाची माहिती मिळाली आणि माझी लेखणी थांबली। डोळ्यासमोर एकच प्रश्न उभा राहिला, नियती किती क्रूर आहे। गुरुवारी सकाळी या मुलाचा मृतदेह सापडला आणि मी चौकशीसाठी एका दोघांना संपर्क साधला असता या पोराबद्दल मिळालेली माहिती ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली। ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। मुलाचं नाव आहे प्रशांत गेनसिद्ध चाबुकस्वार, वय वर्षे 12। तो हंजगी येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रम शाळेत शिकतो। या प्रशांतच्या आई वडिलांनी तर कधीच या जगाचा निरोप घेतला आहे। तो आपल्या मामाकडे आंदेवाडी येथे राहत होता। दिवाळी सुट्टीसाठी तो गावी म्हणजेच आंदेवाडीला आला होता आणि नियती किती क्रूर आहे पहा। अवघ्या वयाच्या 12व्या वर्षी प्रशांतवर नियतीने काळाचा घाला घातला आणि प्रशांतची ही दिवाळी शेवटची ठरली। प्रशांतचा मामा काशीनाथ शरणप्पा कोरे हा रोजंदारीवर कामाला जातो। त्याची आजी प्रभावती म्हणाली, अरे प्रशांत, शाळा चालू झाली आहे, शाळेला जा। प्रशांत म्हणाला, अगं आजी, अजून 2 दिवस मुलं येणार नाहीत आणि आश्रम मध्ये स्वयंपाकीन पण येणार नाही। तू मामाचा डबा दे, मी देऊन येतो म्हणत वेळ मारत मामाचा डबा घेऊन तो देण्यासाठी निघाला, पण नियतीच्या मनात वेगळंच शिजत होतं। प्रशांत हा मामाचा डबा देण्यासाठी हसत खेळत बागडत निघाला होता, पण या पुलावर आल्यानंतर नियतीने आपला डाव साधला आणि एका क्षणात या निष्पाप जीवाचा अंत झाला। अशी वेळ कोणावरही येऊ नये हीच स्वामीचरणी प्रार्थना। विचार करा, लहानपणीच आई वडील गेले, हा मुलगा आश्रम शाळेत शिकतो, मामा व आजीकडे राहतो आणि वय किती तर 12 वर्षे। या लहान कोवळ्या जीवाला सुद्धा न सोडणारी नियती किती क्रूर असेल हे तुम्हीच विचार करा। प्रशांतच्या निधनाने संपूर्ण आंदेवाडीसह अख्खी पंचक्रोशी हळहळली। या निष्पाप व निरागस प्रशांतच्या आत्म्यास चिरशांती लाभो। या निष्पाप जीवाला हॅलो सोलापूर न्यूज चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली। आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज। धन्यवाद।